Mana? Mana? Ayo. नमस्कार मंडळी, आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे कारण आज माझ्या लाडक्या परीचा दुसरा वाढदिवस आहे आणि घर कसं पाहुण्यांनी गजबजून गेलं आहे मित्रांनो. आजी आजोबा मामा मावशी काका आत्या आणि इथे लाड करणारे सगळेच आमच्या परीचे मित्र परिवार उभे आहेत. तर मित्रांनो, विषय असा आहे, आमच्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दुसऱ्या वाढदिवसाचा उत्साह आणि पूर्ण कुटुंब एकत्र असणं हे मित्रांनो आपल्या आज ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसत आहे की वातावरण किती गजबजलेलं आहे आणि त्यात ही संध्याकाळची वेळ आहे. तसंच घरात प्रसन्न वातावरण आहे, लाईटिंगची ही सजावट बघा मित्रांनो, किती खास आकर्षण वाटत आहे आपल्या वाढदिवसाच्या या लोकेशनला. आणि वाढदिवसाचं मित्रांनो औचित्य साधून पाहुण्यांना आपण जे फोनवर आमंत्रण देतो, तर अशा घरात आलेल्या लोकांच्या किंवा आपल्या घरात आलेले पाहुणे मित्रांनो तुम्ही बघा, तर ते कसं आहे मित्रांनो, संध्याकाळची वेळ आहे आणि घराच्या कोपऱ्यात हसण्याचे आवाज येत आहेत. नातेवाईक एकत्र बसलेले आहेत की जो आनंद घेत आहेत की आजच्या वाढदिवसाचा काहीतरी गॉसिप चालू असेल मित्रांनो त्यांचं. प्रत्येकजण तिच्यासाठी काही ना काहीतरी खास घेऊन आलेलं आहे. हे समोर जी मंडळी बसली आहे मित्रांनो, खास वाढदिवसासाठीच आलेले आहेत परीच्या दुसऱ्या वाढदिवसाची. आणि 2 वर्ष कशी सरले मित्रांनो हे कळलंच नाही. ह्या 2 वर्षांमध्ये आमची परीही रांगता कशी चार पावले टाकू लागली हे मित्रांनो समजलं नाही. काय करणार, लेक हळूहळू लवकर मोठी होते हे म्हणतात ना, ते स्वतःला लेक झाल्यानंतरच समजतं मित्रांनो. तर मित्रांनो, ही परी माझी 2 वर्षाची कशी झाली तर हे मला सुद्धा माहीत नाही. आणि ती माझी लेक नाही मित्रांनो, ती माझी मैत्रीण आहे. खरं तर म्हटलं तर मित्रांनो, आमच्या घराची छोटीशी परी आज 2 वर्षांची झाली मित्रांनो. तिच्या एका छोट्याशा हसण्याने मी कामावरून आलो ना, पूर्ण माझा सगळा थकवा पळून जातो. देवाने दिलेली मित्रांनो ही माझ्या आयुष्यात सगळ्यात सुंदर भेट आहे माझ्यासाठी. आणि हिचा वाढदिवस मित्रांनो असा सुगंधाचा आनंदाचा जावं हीच माझी इच्छा आहे. खरं तर मी देवाला खूप खूप धन्यवाद करतो की त्याने माझ्या नशिबात अशी सुंदर मुलगी मला दिलेली आहे मित्रांनो. 2 वर्ष कशी भोरकन उडून गेली कळलंच नाही. काल परवा रंगणारी आमची परी आता घरभर बागडायला लागली आहे. तुझ्या येण्याने आमच्या आयुष्यात जे रंग भरले ते शब्दात सांगणं कठीण आहे. लाडकी परी तुला उदंड आयुष्य लाभो. आणि वळूया मित्रांनो खास आपल्या क्षणाकडे, जी आहे बड्डे नंतरची पार्टी. मित्रांनो, माझं तर असं म्हणणं आहे बरं का, सण असो किंवा वाढदिवस, पण जोपर्यंत कार्यक्रमाची पंगत बसत नाही ना तोपर्यंत त्या कार्यक्रमाचं पूर्ण सेलिब्रेशन होतं असं मला तर वाटत नाही. आणि ही पहा, आत्यांनी आजीनं मिळून बेत काय भारी आखलाय. जेवणाचा खमंग वास येतोय मित्रांनो. मला वाटतं आता तरी प्यायलीच पाहिजे थोडीशी. वाढदिवसचा केक कापून झाला मित्रांनो आणि आता वेळ आहे पार्टीची. तर घरगुती जेवण आणि अख्खं कुटुंब यापेक्षा मोठं सुख दुसरं कोणतं नाही मित्रांनो. मामी काका मावश्या आजोबा मामा आता हे सगळे तयार झालेत मित्रांनो जेवणावरती ताव मारायला. गप्पांच्या सोबतीने जेवणांची मजा काही अजूनच वेगळी असते मित्रांनो. साध्या जेवणातही जेव्हा प्रेमाचा ओलावा असतो तेव्हा त्याची चव आणखीनच वाढते. चला तर मग आता जेवणाचा आस्वाद घेतो मित्रांनो. हळूहळू आता मी ही जेवणाला सुरुवात करतो मित्रांनो. ह्या पंक्तीला घरातली सगळी माणसं जेवायला बसली की कार्यक्रमात रंगत आले असं वाटतं. आणि त्यात गप्पांच्या ओघात मित्रांनो जेवण कधी संपतं कळतच नाही. खरं तर मामांच्या जोक्समुळे जेवणाच्या रंगात अजूनच वाढते. ते खूप जोक्स मारतात मित्रांनो. आजच्या जेवणाची चवच वेगळी आहे कारण त्यात आज सगळ्यांच्या प्रेमाचा ओलावा आहे. काकू काकी आत्या मामा सगळे एकत्र जेवायला बसले की कसं पंक्तीला वेगळाच रंग येतो. लहान मुलं सगळं एखाद्याचं जाणं आणि भाकाने
खरा धक्का बसतो ते मागे राहिले जायच्या आयुष्याला. त्या माणसाकडे ना मोठी सेविंग होती ना करोडोंचा बिझनेस, पण त्यांनी एक निर्णय वेळेवर घेतला होता जो आपण अजूनही घेत नाही. दर महिन्याला आपण 800 ते तसं काय करायचं नाही. मी हे आणलंय काय वल्ला कलर नका करू. परीला भरवा परीला भरवा एकटीच खेळती तो का आजोबा कशी उभा राहिली तो का. Say hi, Simba. परी अजून थोडं थोडं घ्या पाहिजे एवढंच आहे ना कलर. तर मित्रांनो असा होता आमचा 2 दिवसांचा जबरदस्त उत्साह. काल परीचा वाढदिवस आणि आज रंगपंचमीची ही धमाल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सर्वात जास्त कोणी कलर खेळला तोही कमेंटमध्ये सांगा. बघता बघता संध्याकाळी कशी झाली मित्रांनो कळलंच नाही. वाढदिवस झाला आणि रंगपंचमीच खेळून झालं. आता घर कसं भरलेलं होतं पण आता एक एक करून सगळे निघायला लागलेत. आनंदाचे हे 2 दिवस मित्रांनो कसे गेले समजलेच नाही. बाहेर ते संडास पडले उचललं नाही. दिवस मावायला लागला आणि पाहुण्यांची उरकायची गडबड चालू झालेली आहे. हा म्हणायचं आता जे आहे ते टाकायचं. हा म्हणायचं फक्त जे आहे ते टाकायचं. नाही ते त्यांना मोठं मुंबईला कोण देत पण नाही. आयन्सला काय घरी जा वाटत ना बघ की तो 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 कसा पातीलात बसला. आता झाकण पण लागलं होते पूर्ण तो. आणि ही आमची परी गेलीच बघा त्याच्यापाशी. तिला करमतच नाही त्याशिवाय. लयच धिंगाणा घातला ती आल्यापासून. वाढदिवस तिचा झाला पण दोघांनी एन्जॉय केला फुल राडा. खूप मोबाईलचा नाद आहे दोघांना मित्रांनो.